बातमीपत्राच्या सुरुवातीला आत्ताची सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे लक्ष्मण हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शिष्टाईला अखेर यश आलंय। भरणेंनी विनंती केल्यानंतर हाकेंनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतलेली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शिष्टाईला यश आलंय। काही वेळापूर्वीच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची या पार्श्वभूमीवर भेट घेतली होती। तर बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना बिनविरोध विजयी करण्यासाठीच त्यांनी भरणेंनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या शिष्टाईला आता यश आल्याचं पाहायला मिळते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्याची माहिती सध्या समोर येते। नुकतीच पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। त्यामुळे आताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतलेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागली आहे आणि या पोटनिवडणुकीत महायुतीकडून सुनेत्रा पवार या आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं अक्षय मोरे यांना उमेदवारी दिली आहे। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हे अपक्ष आपला उमेदवारी अर्ज भरणार होते। मात्र दत्तात्रय भरणे यांनी हा अर्ज भरण्यापूर्वी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आणि त्यांच्या शिष्टाईला यश आल्यानं लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शिष्टाईला अखेर यश आलेलं आहे। तर भरणेंनी विनंती केल्यानंतर हाकेंनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। लक्ष्मण हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीमधून माघार घेतलेली आहे। तर दुसरीकडे सुनेत्रा पवार या सध्या काटेवाडीमध्ये त्यांनी अर्ज भरण्यापूर्वी हनुमानाचं दर्शनही घेतलं। त्या काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि दुसरीकडे मात्र आता राजकीय वर्तुळात घडामोडी घडताना वेग पाहायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, लक्ष्मण हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, खऱ्या अर्थाने बारामती पोटनिवडणुकीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अनेक दिवसापासून बारामती तालुक्याचा दौरा करत होते आणि भूमिका मांडत होते। ओबीसीच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या ज्या आहेत ते ओबीसी बांधवांपर्यंत नेण्याचं काम जे आहे ते हाके यांच्याकडून केलं जात होतं। मात्र आज खऱ्या अर्थाने त्यांना अनेक जणांचे फोन आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळ्यातील वडेट्टी उदय सामंत असतील, धनंजय मुंडे असतील, दत्तात्रय भरणे यांचे अनेक फोन जे आहे ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना आलेले होते आणि खऱ्या अर्थाने दिवंगत अजित पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि तुम्ही फॉर्म भरू नका, त्यांना श्रद्धांजली म्हणून खऱ्या अर्थाने तुमची या निवडणुकीतून माघार उमेदवारी अर्ज न भरता त्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी जी आहे ते त्यांना सातत्याने केली जात होती आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जे आहे ते बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी न भरण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने त्यांच्या ओबीसीच्या अनेक ज्या मागण्या होत्या त्या मागण्या ज्या आहेत ते त्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढे मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण केल्या जातील असं आश्वासन देखील खऱ्या अर्थाने दत्तात्रय भरणे जे आहे ते त्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना दिलेले आहेत। यामुळे खऱ्या अर्थाने आज या पोटनिवडणुकीतून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अंकिता, मात्र लक्ष्मण हाकेंनी यावेळी पत्रकार परिषद घेतली। दत्तात्रय भरणेंनी या निवडणुकीतून आपण माघार घ्यावी यासाठी कशा पद्धतीने शिष्टाई केली? खरं पाहिलं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके जे आहे ते निवडणूक लढण्यासाठी ठाम होते। मात्र कार्यकर्त्यांना देखील विचारणा केली जात होती आणि कार्यकर्त्यांनी देखील सांगितलेलं आहे की जर तुमची जे मान्यवर जे आहेत त्यांना जे मागण्या जे आहेत तुमच्या जर मान्य करत असतील तर तुम्ही कुठंतरी माघार घेणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचे त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय।